नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मी मीरा भोपाळे मराठी व्याकरणातील म्हणी ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो त्या घेऊन आलेली आहे। आजचा हा तिसरा भाग आहे। या अगोदर 2 भाग अपलोड झालेत। कालच्या भागातील प्रश्नाचे उत्तर आहे। कालचा प्रश्न पाहून घेऊया। कालचा प्रश्न होता, उथळ पाण्याला खळखळाट फार, त्याचा अर्थ असा होतो ज्याच्या अंगी गुण थोडे आणि तो फार बढाई मारतो, असा ज्याला आपण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणू। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4। यानंतर आजचा पहिला प्रश्न, तरुणांचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे। आता या अर्थाचं म्हणीचा अर्थ सांगायचा झाला तर आपल्याला असा सांगता येईल की एखाद्या अस्वाभाविक पण उलटा प्रकार घडून येणे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 23, औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप। तर या म्हणीचा अर्थ ओळखा। या म्हणीचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल की अतिशय आळशीपणाची कृती या म्हणीतून आपल्याला व्यतीत होताना दिसत आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 24, पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? तर अचूक म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच। म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला आपण कितीही सांगा तो सुधरत नसतो। त्याचप्रमाणे कुत्र्याच्या आपण नेहमी ऐकतो की कुत्र्याच्या शेपटीला 6 महिने नळी घातली तरी ती वाकडीच असते। त्याचप्रमाणे ही म्हण आहे आणि अशाच लोकांसाठी ती लागूसुद्धा आहे, जिला आपण म्हणू शकतो पालथ्या घड्यावर पाणी किंवा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच। यानंतर प्रश्न क्रमांक 25, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। तर आहे, 5 लोक बोलतात तेच खरे नाही। ब आहे, पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे। त्यानंतर क आहे, काही लोक जे बोलतात ते खरे, पंच लोक बोलतात ते खरे। तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पुष्कळ लोक बोलतात तेच खरं असतं। म्हणजेच पाचामुखी परमेश्वर या अर्थाला हा योग्य अर्थ देता येईल आपल्याला। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 26, भागीरथ प्रयत्न या म्हणीच्या समानार्थी म्हण कोणती ते पर्यायातून अचूक ओळखा। तर पहिले भागीरथ प्रयत्न या म्हणीचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे। त्यानंतर आपण या प्रश्नाकडे वळूया। याचा समानार्थी किंवा काही प्रसिद्ध म्हणी आपण पाहून घेऊया। त्याला शर्तीचे प्रयत्न करणे असे एक आहे, त्यानंतर दगडातून पाणी काढणे ही एक आहे आणि रात्रंदिवस एक करणे ही एक आहे। या 3 म्हणी भागीरथ प्रयत्न या म्हणीच्या समानार्थी म्हणी आहेत। तर यांचे अर्थ काय तर कोणतीही परिस्थितीत ध्येय गाठण्यासाठी जीवाचे रान करणे, त्याला आपण म्हणायचं शर्तीने प्रयत्न करणे, अत्यंत कठीण किंवा अशक्य वाटणारी गोष्ट मेहनतीने शक्य करून दाखवणे, आणि तिसरी म्हणजे रात्रंदिवस एक करणे म्हणजे सतत आणि कठोर परिश्रम करणे। ह्या भागीरथ प्रयत्न या म्हणीच्या समानार्थी म्हणी आहेत। तर अशाच अर्थाची म्हण आपल्याला खालीलपैकी कुठली आहे असा हा प्रश्न आहे। चला तर मग पाहूया प्रश्न। आहे, अति नेटाने केलेले प्रयत्न। ब आहे, बादरायण संबंध। क आहे, बाराभाई कारभार। ड आहे, लंकेची पार्वती। आता ह्या चारही म्हणी आणि भागीरथ प्रयत्न याच्यात कुठलाही संबंध नाही, म्हणून ह्या चारही चूक आहेत। म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की यांनी उलट दिलाय बघा क्रम। 1 मध्ये ड क ब अ सर्व चूक। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 27, अमितला प्राचार्यांनी जॉब विचारण्यासाठी बोलवले, अमित बिनधास्त त्यांच्यासमोर गेला, यालाच काय म्हणतात? तर 1, उथळ पाण्याला खळखळाट फार नाही।
दुसरं, गुडघ्याला बासिंग नाही. तिसरं, कर नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे, ही म्हण याला सूट होऊ शकते, कारण अमितनं काही केलंच नाही तर तो बिनधास्त जाईल ना, प्राचार्यासमोर असो का कुठं, कलेक्टरसमोर न्या, जिल्हाधिकाऱ्यासमोर न्या, कुठंही न्या, त्याला कुठंही नेलं तरी तो काय बिनधास्त उत्तरे देईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 28. घरदार ठाव ठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतःबरोबर घेऊन हिंडावे लागणे, या अर्थाची म्हण ओळखा. एक आहे विंचवाचे बिराड पाठीवर. आता हीच म्हण यावर लागू पडू शकते, कारण कसं असते, घर नाही दार नाही ना, आपण उगीच किरायाच्या घरात असताना भरपूर वस्तू घेणं, हे काय आहे तर विंचवाचं बिराड पाठीवर घेऊन हिंडण्यासारखंच आहे. बरोबर, कारण का तर आपल्याला 2-4 वर्षांनी ती रूम सोडावीच लागणार आहे ना, आणि आपण जो पसारा केलेला आहे किंवा घरामध्ये जो पसारा रचून ठेवलेला आहे तो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणं आहे. मग त्याला आपण असं म्हणू शकतो की विंचवाचे बिराड पाठीवर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 29. नवरा, सासर किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागतो, असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा. आता सगळ्यांचा त्रास विनाकारण सहन करणं याला आपण काय म्हणू शकतो म्हणीमधून, तर एक आहे त्यालाकार रडता म्हणावं, नलाकार रडता नाही. दुसरं आहे तोंडाच्या बाता आणि भीक मागता खाता नाही. तिसरं आहे घोय नाही धगड नि हातपाय रगड. आता ही म्हण मात्र लागू पडते. कशी तर काहीच कारण नसताना उगीच्या उगी आपण त्रास सहन करणं, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की घोय नाही धगड आणि हातपाय रगड. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 30. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या म्हणीच्या विरुद्ध अर्थी म्हण ओळखा. आता आपल्याला यामध्ये विरुद्ध अर्थी म्हण ओळखा म्हणून विचारलेलं आहे. तर एक आहे नाव मोठे लक्षण खोटे नाही. दुसरं आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. आता याला आपण म्हणू शकतो बोले तैसे चाले त्याची वंदावली पावलेची विरुद्ध अर्थी म्हण. म्हणजे कसं, एखादा व्यक्ती असतो की जो तुम्हाला प्रॉमिस करतो की मी असं करेन. जसं की आता एखादा पुढारी जर चांगला असेल तर तो वचन देतो की मी यावर्षी रस्ते क्लीन करून देईल, नाल्या गटारं क्लीन करून देईल, तर कुठल्याही निधी आणून हे पूर्ण व्यवस्थित करून देईन तुम्हाला. हा झाला म्हणजे बोले तैसा चाले, आणि तो करतोही तसाच. त्याला म्हणायचं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि त्याची विरुद्ध अर्थी म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, ही म्हण कोणत्या बोलीतली आहे. आता ही म्हण पाहायचं झालं तर तशी ती वऱ्हाडी भाषेतील आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 32. प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीकांतशी सांधण बांधले, म्हणतात ना. आता कुठली म्हण या वृत्तीला लागू पडते. एक आहे जसे शिक्षण तसे लक्षण. दुसरी आहे जात्याची बोळावू आणि येत्याची पाठीराख. म्हणजे जात्याची बोळवण आणि येत्याची वेलकम. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 33. वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते, या अर्थाची म्हण. एक दुभत्या गाईच्या लाथागोड नाही. दुसरी आहे रोज मरे त्याला कुंडडे. ही गोष्ट मात्र वारंवार घडत गेलेल्या वाईट गोष्टीबद्दल म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा.
अतुलला कितीतरी वेळा सांगितलं की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस, तरी पण त्याने खाजगी सावकारकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले. म्हणतात ना, आता ह्या म्हणीपैकी कुठली म्हण या सिच्युएशनला लागू पडते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, आज इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमचंच आहे. आणि हो, जास्तीत जास्त गरजू, अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र व्हिडिओला विसरू नका. धन्यवाद.